श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। नवरात्र चालू आहे, जगदंबेची सेवा जी आहे ती पण करा, थोडी असो जास्त असो किती असली पण करत राहा आणि मनापासून करा, श्रद्धेने करा, एवढंच सांगेल। तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली की कुलस्वामिनी आईचा कुलाचार म्हणजे कसा करायचा आणि केव्हा करायचा ते। तर आपला कुलस्वामिनी आईचा जो टाक असतो, आपण घटी बसवलेला असतो, निद्रा अवस्थेत ठेवलेला असतो। जेव्हा कुलाचार करायचा असतो त्यावेळेस म्हणजे आपण घटस्थापना जेव्हा करत असतो तेव्हा आपण घटावर निद्रा अवस्थेत आईची स्थापना करत असतो, बरोबर। तर आपल्याला कुलाचार केव्हा करायचा असतो? कुलाचार हा अष्टमीला, नवमीला आणि दसऱ्याला केला जातो। सहसा करून आपला कुलाचार जो असतो तो अष्टमीला आणि नवमीला केला जातो। तर जसा आमचा कुलाचार अष्टमीला केला जातो, तरी मी सासूबाईंना विचारेल की अष्टमी आहे की नवमी आहे, पण आमचा अष्टमीला केला जातो। तर आपल्याला कुलाचार केव्हा करायचा आहे हे आपल्या अनुवंशिक जे असेल आपल्या घरात विचारा, त्या दिवशी आपल्याला करायचं हे लक्षात घ्या। अष्टमी किंवा नवमीलाच करतात, दसऱ्याला सहसा करत नाहीत, तर अष्टमीला किंवा नवमीला करायचा आहे। तर कुलाचार करत असताना आपल्याला काय करायचं आहे? जो टाक असतो किंवा आपल्याकडे मूर्ती पण असेल, समजा आपण जर म्हणजे पूजा करायची असेल, ज्यांच्याकडे टाक मूर्ती नाहीये, घट नाहीये, अशाने पण आपल्या कुलस्वामिनी आईची पूजा करायची त्या दिवशी, जशी मी आता सांगत आहे तशी। तर घटस्थापना असेल, आपला जी निद्रा अवस्थेत देवीची टाक ठेवलेला असेल तुम्ही, तो टाक आपल्याला उचलायचा, म्हणजे तिथून उचलायचा, घंटानाद करायचा आहे। सगळ्यात आधी उचलायच्या आधी एका हातात घंटा घ्यायची, घंटानाद करायचा, जो टाक असतो तो उचलायचा आणि आपल्याला मंत्र चालू ठेवायचा आपला कुलस्वामिनी आईचा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडावीचे हा मंत्र, नाही तर जय जयकार करत राहायचा आहे, ओम जगदंबा माता की जय असं आपल्याला, किंवा आपल्या कुलस्वामिनी आईचं जे नाव असेल, समजा आमचं तुळजाभवानी आई आहे, मग आपण तुळजाभवानी आईचा उधो उधो असं बोलत आपला घंटानाद करून आईला उठवायचंय निद्रा अवस्थेतून। उठवल्यानंतर आपण त्यांना डिशमध्ये आपण विराजमान करायचंय। त्याच्यानंतर आपल्याला श्री सुक्ताने त्यांचं स्नान करायचं आहे। थोडं गुलाबजल टाका तरीही चालेल, सुगंधित अत्तर टाकलं तरीही चालेल, आपल्या यथाशक्ती पंचोपचार आपल्याला पूजा करायची देवी आईची टाकाची। तुम्ही घट बसवलेला नसेल, तुमच्याकडे मूर्ती असेल, टाक असेल, जे काही असेल त्या दिवशी अशी पूजा करू शकतात। जसं माझ्याकडे टाक आहे तर मी ही पूजा करेल, जरी घट नाहीये तरी मी ही पूजा करेल। घट सासूबाईंनी बसवलेले आहेत घरी, तर मी त्यांना विचारल्यानंतर मी तेच बोलते, तुम्हाला तुमच्या घरी विचारा अष्टमीला कुलाचार करता की नवमीला। तुमचा जर नवमीला असेल तर ही जे मी सांगितलं ते नवमीला करायचं आहे। तर आपण ते केल्यानंतर आईचा पंचोपचार पूजा करायची आहे, त्याच्यानंतर आरती वगैरे करायची आहे आपल्याला। आरती केल्यानंतर आपल्याला फुलोरा चढवला जातो। फुलोरा म्हणजे काय? कोणाकोणाकडे बघा पापड्या केल्या जातात, आमच्याकडे सांजोऱ्या हे बोलतात, सांजोऱ्या असतात त्या केल्या जातात। प्रत्येकाच्या गावाकडे करायची पद्धत ही वेगवेगळी आहे, त्यामुळे मी तेच सांगेल आपल्या घरी आपल्या वंश परंपरागत जी पद्धत आहे तीच फॉलो करा आणि सगळ्यांना विचारा, त्याच्यानंतरच तुम्ही त्या पद्धतीने करा असं सांगेल तुम्हाला। आणि घट हलवणे म्हणजे घट हलवायची ती वेगळी पद्धत आहे, उपवास सोडणे ते वेगळं आहे, पण कुलाचार करणे हे अष्टमी किंवा नवमीला असतं, हे लक्षात घ्या। कुलाचार वेगळा आहे, घट हलवणे ही वेगळं आहे, त्यामुळे कुलाचार वेगळा आहे, हे व्यवस्थित विचारून तुम्ही कुलाचार करा। हे केल्यानंतर आपल्याला पूर्णाच्या आरत्या लावायच्या आहेत, आमच्या अष्टमीलाच लावल्या जातात म्हणून सांगते तुम्हाला। पूर्णाच्या वरणाच्या आपल्याला आरत्या, जेवण बनवायचे देवी आईला गोडाचं, आणि पूर्णाच्या आरत्या ज्या असतात त्या लावायच्या आहेत। 11 करा किंवा 21 करा दिवे, आणि तसे मग आपण करू शकतो, किंवा तामणात आपण पुरण थापून घेतो त्या प्रकारेही केलं आपण। 11 फुलवाती ठेवायच्या आणि तूप असतं, गाईचं तूप असतं, ते टाकून आपल्याला आरती, जगदंबेची आरती करायची आहे। याला कुलाचार असं बोललं जातं। त्यामुळे आपल्या भागात जी पद्धत आहे ती पद्धत आपण फॉलो करायचा प्रयत्न करायचा आहे। फक्त कसं करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये इथे सांगितलेलं आहे। त्या दिवशी आपण आईची ओटीही भरू शकतो। आपल्या हे बघा बाहेर आपण ओट्या भरतो, नवरात्रीमध्ये 9 भरतो,
कोणी 11 भरतात. यथाशक्ती आपल्या याच्यानुसार आपण ओट्या भरत असतो. बाहेर देवीला जातो, हे असतात मंदिरांमध्ये जातो, कोणी आपल्या देव्या असतात स्थापना केलेल्या गावांमध्ये मोठमोठ्या, त्यांची ओटी भरत असतो. पण आपल्या घरातल्या आईची ओटी आपण अष्टमीला किंवा नवमीला ज्या दिवशी आपण कुलाचार करत असतो त्या दिवशी नक्की भरायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपण त्या दिवशी पूर्ण यथाशक्ती आपल्या घरातील देवी आईची आपण पूजा करायची आहे. जरी आपण मंदिरात किंवा हे बघा आपलं जे मूळ ठिकाण जे आहे तिथे जाणं शक्य नाही आपल्याला आता, तर आपण घरात आपल्या घरातल्या आईची ओटी भरायची आहे. तुम्ही बाहेर कितीही ओट्या भरा त्याला महत्त्व नाहीये, पण आपल्या घरात जी देवी आई असते, मूर्ती असो, फोटो असो, टाक असो, काहीही असो, पण आपल्या मंदिरासमोर आपण मूळ ठिकाणी जातोय का ओटी भरायला, नाही ना, तर आपल्या मंदिरासमोर आपल्याला ओटी त्या दिवशी भरायची आहे, हे लक्षात घ्या. त्याच्याशिवाय म्हणजे आईच्या विसर्जनाच्या आधी आपल्याला हे काम करायचं असतं. हे खूप महत्त्वाचं आहे, मी तुम्हाला इथे सांगेल. तर या पद्धतीने आपल्याला कुलाचार करायचा आहे. ओटी कशी भरायची त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती, नंतर घट कसा हलवायचा तो पण मी सांगते तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये, नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते.